नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल उत्रेश्वर चार्टेस ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, आज झालो आपल्या नवीन व्हिडिओवरती. त्याच्या व्हिडिओची आपण PCC टाकलेली आणि ह्याचा आज गार्डाचा घेर. तर घेर काढण्यासाठी ह्या दोरीचा वापर केला जातो हातातल्या. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत घेर कसा काढला जातो ती आणि दोरी कशी धरली जाते ती संपूर्ण माहिती म्हणजेच त्या दोरी धरणाऱ्यांकडून तुम्हाला माहिती संपूर्ण मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला पण समजेल घेर कसा काढला जातो आहे. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. तर बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने विहिरीचा घेर काढला जातो आहे. तर असं 4 द्वारे असतात आणि त्याला एक टेप लावून पहिले तर त्या विहिरीची रुंदी मापली जाते सेंटरला धरून. तर आता तेच काम चालू आहे. तर पहिल्यांदा आता टेप लावून माप काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला घेर काढण्यासाठी एक खूण करावी लागते दोरीला. तर ती दोरीला खूण करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला घेर काढण्यासाठी त्या दोरीचा वापर होईल. नंतर आपण टेप काढून घ्यायचा. तर भरमता तिथं एक हुक असते त्या 4 दोऱ्याच्या मध्ये सेंटरला. तर दोऱ्या सगळ्या 4 समान असतात आणि 5वी पण एक दोरी असते, जी की आपल्याला राऊंड काढण्यासाठी कामाला येत असते. तर बघू शकता ह्या पद्धतीने आता इकडं चालू आहे. तर 4 जागेवर दोऱ्याने सेंटरला व्यवस्थित काढायचं आणि व्यवस्थित अंतर चौकट राहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने चौकून एक दोरी घेऊन हिंडायचं आणि 4 दोऱ्या 4 दगडाला बांधून घ्यायच्या, जेणेकरून घेर व्यवस्थित निघेल, गोलाकारमध्ये येईल, अंडाकृती होणार नाही, एकदम सेंटर काढायचं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण सेंटर काढू शकता मित्रांनो. तर बघू शकता असं खूण करून आपण म्हणजे तर लांबी विहिरीची मापून घ्यायची आणि नंतर त्या जर 28-30 फूट जर सगळी रुंदी असली विहिरीची, तर मित्रांनो आपल्याला 15 फुटाच्या आतमधूनच तिचा घेर निघतोय. म्हणजेच हायस्ट जर इकडल्याकडे येऊन तिकडल्याकडल्या जर विहिरीची रुंदी मापताना 30 फूट जर भरली तर जवळजवळ एक 27 ते 28-29 फुटापर्यंत आपली रिंग बसली जाते. तर ह्या पद्धतीने चौकोन फिरून आपण घेर काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं घेर काढून त्या विहिरीचा जी मधला सदरीचं जी अंतर आहे ती योग्य प्रमाणे सुटेल. तर खाली बघू शकता मित्रांनो. तर एक जणांनी म्हणली PCC काय भानगड आहे. तर बघा खाली अशी PCC करून घेतलेली, जेणेकरून खाली जे मटेरियल आहे ते खाली ढासळणार नाही आणि तळून पडणार नाही. त्याच्यामुळं असं करून घेतलेलं, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये आपल्या जे कड्याची खाल्ली बाजू असते तर बघायला काय होतं की नंतर कालांतरानं पाण्याच्या ह्यानं किंवा म्हणा तर ती खाल्लं मटेरियल पडलं जाते. आणि खाल्लं मटेरियल पडल्यामुळं काय होतं की पुन्हा कडं खाली सरकणे हे होणे असं खूप प्रॉब्लेम होते. तर त्याच्यामुळे बघू शकता आता ही असं गजाला बांधून ती रेस मारायची अगोदर, आणि रेस मारणं झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावरती आपलं जी पीठ आहे त्याला आपण फक्की असं म्हटलं जाते. तर पांढरी तर ती नंतर त्याच्यावर टाकायची, जेणेकरून आपल्याला रिंग बांधण्यासाठी व्यवस्थित असं त्या फकीचा म्हणजे त्या रेषेचा फायदा होईल आणि योग्य प्रमाणामध्ये म्हणजेच गोल आपली रिंग येऊन विहिरीचा जी आपल्या कड्याचा आकार आहे तो गोलाकार होईल. तर एक जण म्हणला आहे PCC काय भानगडे म्हणून तुम्हाला PCC पण दाखवली, जेणेकरून तुम्हाला पण समजेल. तर PCC म्हणजे बुडाला एकदम आपली रिंग भरायच्या अगोदर जी गच्चीसारखं केलं जाते. तर मित्रांनो नुसती गच्ची नाही, तर त्याच्यामध्ये हे आपलं लोखंड पण टाकलं जाते सगळं, म्हणजेच जाळी बनवली जाते असं जसं का आपण स्लॅबला जाळी करतो तशी. तर मित्रांनो तर तुम्ही पण तसं PCC जर करायचे असेल तर करून घ्या. कारण जी इकडे टाकली तर त्यांनी सगळं माहीत असते ती तर कशी टाकायची काय करायची. तर बघू शकता असं रेस मारून घ्यायची एक लावून, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर फक्की मारायला असेल तर जाईल. बघू शकता ह्या पद्धतीने अशी फक्की मारून घ्यायची पांढरी, आणि त्या फक्कीवर नंतर आपल्याला म्हणजेच रिंग बांधण्यासाठी योग्य वापर होईल तिचा. तर रिंग एक जण काय करते वरी बांधते, तर ती खाली घेताना वाकडी तिकडी होते तर घेर चुकतो तिचा. तर त्याच्यामुळं आम्ही खाली बांधली जाते बघू शकता ह्या पद्धतीने. तर असे गज आधी रातरून घ्यायची आणि ती नंतर कड्या घालायच्या मध्ये. तर ह्या पद्धतीने बघू शकता एक जी सळई रिंगाची तर ती त्याच्यावर, आणि त्याच्या मागून दुसरी सळई आली पाहिजे, त्याच्या मोहरी काहीसुद्धा येता कामा नये. तर जेणेकरून आपला घेर व्यवस्थित असा गोलाकारमध्ये येतोय नंतर. तर बघू शकता ह्या पद्धतीने असं
बांधायला चालू होतं. आणि ही जी किल्पा दिसते तुम्हाला एक एक बांधलेल्या, तर त्याच्यामध्ये हे असे बघू शकता उभे गज ठेवलेले. तर ते उभे गज नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बांधून घ्यायचे, जेणेकरून वापर होईल. तर ह्या पद्धतीने असे गज ठेवलेले आपण, तर असे गजानंतर बांधून घ्यायचे. आणि अशी PCC नंतर पत्रे लावून राजी रिंग भरण्याचं काम चालू होतं. त्याच्यामुळे म्हणलं आपण PCC पण दाखव आणि तुम्हाला कशी बदलली जाते. आजचा व्हिडिओ विशेष होणार होता आणि विशेष आपण बनवला पण, कारण तर PCC बरेच जणांनी माहिती नव्हती मित्रांनो, तर त्याच्यामुळे सांगितलं. योग्य प्रमाणामध्ये सिमेंट आणि आपलं लोखंड वापरून जेणेकरून तुमचं विहिरीचं जी खाल्लं ढासळणारं मटेरियल तरी ढासळणार नाही. तर बघू शकता आता आमचं काम झालेलं आहे आणि आमची रिंग भरून झालेली. त्याच्यामुळं आपण आता गावाकडे निघणार आहोत. तर त्याच्यामुळं जेवणं पण केलेली आहेत आणि ही डबे धुईचं काम चालू इकडं आमचे कामगार मित्र. तर आता आपल्याला जायचं गावाकडं. तर बघू शकता ह्या पद्धतीनं इकडे इलाका आहे बघू शकता, म्हणजेच कसं की पाण्याचा भाग नाही जास्त. तर आता सध्या पाणी नाही, म्हणजेच पावसाळ्याला खूप पाणी असते, परंतु उन्हाळ्याला पाण्याचं खूप आमच्याकडं ही असते, म्हणजेच टंचाई असती. तर पाणीसाठा जास्त नसते. तर आम्ही निघालो गावाकडं. आता बघू शकता ही अल्ट्राटेकचं नंबर 1चं सिमेंट आहे, म्हणजेच अल्ट्राटेक E1. तर हे सिमेंट वापरा तुम्ही पण, आणि ह्या सिमेंटामध्ये मजबूती जास्त असते. तर मित्रांनो बघू शकता ही परिसर आहे इकडला. तर आम्ही आता निघालो होतो गावाकडं. तर म्हणलं चला आता चलत पण थोडंसं काढावं. तर बघू शकता हे डबे आहेत आपली जेवणाची. तर डबे घेऊन आता निघालो होतो गावाकडं. तर आपल्या गाड्या इकडे उभा केलेल्या आहेत. तर आता चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता थोडकाच व्हिडिओ राहिला आहे, जवळजवळ 1 मिनिटाचा. तर मित्रांनो ह्या शेतामध्ये खूप असं पिला येतं आणि त्याच्यावरती चालू आहे यांचं संभाषण. म्हणजेच कसं की आपल्या इकडे म्हणते त्याची किंमत नाही, कारण बाहेर देशामध्ये ह्याचं काहीतरी उपयोग करतात असं म्हणायचं त्यांनी. तर असू द्या. तर चला आता बघा आपल्या ह्या गाड्यात 2 आणि ह्याच्यावरती आपले 5 लेबर जाणार आहेत. हे आपले मिस्त्री तंबाखू खायलेत आणि ही लेबर बघा इकडं बांधायलेत गमजा. तर आता एका गाडीवर 2, एका गाडीवर 3 असं आपलं 5 लेबर आहे. आणि 5 लेबर आता गाड्यावर टाकून आपल्याला निघायचं आपल्या गावाकडं. तर गावाच्या दिशेने आता निघायचे की अवघ्या क्षणामध्ये. तर निघालो आता गावाकडं. तर बघू शकता हे वाहनं वागले तर रस्त्याने. तर मग चलत म्हणलं थोडंसं गार व्हावं, त्यासाठी आपलं बघू शकता हे ऊसाचा रस मस्तपैकी असा थंडगार ऊसाचा रस प्यायला उभा केला. आणि मग म्हणलं आता पिऊन आता जावं गावाकडं. तर बघू शकता अर्धा ग्लास झालेला आहे, अर्धा ग्लास राहिला आहे. तर मस्तपैकी असं लिंबू हे टाकून मस्तपैकी बर्फ टाकून गार ऊसाचा रस केलेला. तर एकदम भारी चव त्याची. तर व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम.